गणेशोत्सवाच्या 9व्या दिवशी गुरुवारी कोल्हापूर शहरात आणि उपनगरांमध्ये गणेश दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर शहरातील पेठा, चौक, मुख्य रस्ते भाविकांनी फुलून गेले होते। शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, छत्रपती शिवाजी चौक, रंकाळा टॉवर, शिवाजी उद्यमनगर तसेच उपनगरांसह ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या मूर्ती आणि विविध देखावे पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। केवळ कोल्हापूर नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील गावांमधूनही भाविक सहकुटुंब 4 चाकी आणि दुचाकी वाहनातून दुपारपासूनच शहरात दाखल झाले होते। सायंकाळनंतर या गर्दीत लक्षणीय वाढ झाली। गुरुवारी रात्री शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि होमगार्ड यांची मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती। ठिकठिकाणी बॅरिकेड्स, एकेरी वाहतूक, पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली। शहरातील नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी वाहनांपेक्षा पायी चालत जाणे अधिक पसंत केले। देखावे पाहण्यासाठी आलेल्या गर्दीमुळे शहरातील खाऊ गल्ल्या, फूड स्टॉल आणि हॉटेल्स हाऊसफुल झाले होते। भाविकांनी चमचमीत पदार्थांवर मनसोक्त ताव मारला। याशिवाय अनेक मंडळांकडून पिण्याचे पाणी, चहा, मसाले भात, कळ्या, राजिगरा लाडू, भडंग, महाप्रसाद अशा विविध खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली होती। याचाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लाभ घेतला। संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी फन पार्क, खेळण्यांची दुकाने आणि मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे आबालवृद्धांनी उत्सवाचा आनंद घेतला। गणेशोत्सवातील ही उत्साही गर्दी पाहून संपूर्ण शहर मंगलमय वातावरणाने उजळून निघालं होतं।